मॉर्निंग फ्रेंड, मी जया पाटील आज नवीन टॉपिक घेऊन आली आहे. टॉपिक म्हणण्यापेक्षा असं काय नाही की एक जनरल काय कन्सेप्ट असते मी ती सांगणार आहे. तुम्हाला माहितीच आहे 2 टाईपचे बीम असतात, सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर. त्यात वेगवेगळ्या कंडिशन आहे. तुम्ही जर फक्त ह्या कंडिशन लक्षात ठेवल्या तर तुम्ही कुठल्याही टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. फॉर एक्झाम्पल मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स म्हणा किंवा स्ट्रक्चरल ॲनालिसिसमधले न्यूमेरिकल म्हणा किंवा डिझाईन पार्ट म्हणा. त्यात तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे सपोर्ट कंडिशन काय काय असतात. पहिल्या याच्यात मी मेन्शन केलं आहे की डिफ्लेक्शन ऑफ डायग्राम दाखवली आहे. लोड ॲक्टिंग झाल्यावर काय डिफ्लेक्शन होतं सिम्पली सपोर्टेडमध्ये आणि कॅन्टिलिव्हरमध्ये. दुसऱ्या याच्यात तुम्हाला नेचर ऑफ बीम बऱ्याच वेळा तुम्हाला कन्फ्यूज असता की टेन्शन कुठे कॉम्प्रेशन कुठे. मी सिम्पली सपोर्टेडमध्ये दाखवलं आहे जर लोड ॲक्ट झाला तर वरती कॉम्प्रेशन येणार, बॉटमला टेन्शन. कॅन्टिलिव्हरमध्ये टॉपला टेन्शन आणि बॉटमला कॉम्प्रेशन. फिगरवरून तुम्हाला लक्षातच येईल. दुसरी कंडिशन आहे मोमेंट ॲट सपोर्ट. मोमेंट काय असते सगळ्यांनाच माहिती आहे. सिम्पली सपोर्टेडमध्ये मोमेंट ॲट सपोर्ट ऑलवेज 0 आणि कॅन्टिलिव्हरमध्ये मोमेंट फक्त सपोर्टला जनरेट होत असते. जसे की स्लोप ऑफ डिफ्लेक्शन म्हटलं किंवा स्लोप ऑफ सपोर्ट म्हणजे थिटा. तर सिम्पली सपोर्टेड असेल तर त्यात थिटा अननोन असतो कारण क्रिएट होतो तिथं. खालच्या फिगरमध्ये मी दाखवलंच आहे तुम्हाला. आणि कॅन्टिलिव्हरमध्ये थिटा हा एला सपोर्टला जनरेटच होत नाही कारण तिथं काही इफेक्ट होत नाही लोड जरी ॲक्ट झाला तरी. आणि डिफ्लेक्शन म्हटलं तर आपला सिम्पली सपोर्टेडमधला बीम सपोर्टेड असतो एंडला, वर खाली मुवमेंट होत नाही म्हणून तिथलं डिफ्लेक्शन 0 असतं. आणि कॅन्टिलिव्हरमध्ये तर ए सपोर्ट फिक्सच आहे तर मुवमेंटची चान्सेसच नाही त्यामुळे तिथंही तुमचं डिफ्लेक्शन 0 होणार. खालच्या डायग्राममध्ये मी सगळंच दाखवलं आहे कुठे डिफ्लेक्शन 0 आहे जसं की वाय, कुठे स्लोप म्हणजे थिटा, कुठे जनरेट होतं आहे, कुठे 0 होतं आहे, सगळं मेन्शन केलं आहे. फ्रेंड्स तुम्ही ही डायग्राम बघून तुमचे सगळे बेसिक कन्सेप्ट यावरून क्लिअर होतील आणि तुम्ही एनी टाईप ऑफ न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. थँक्यू.